नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. मनसेचे प्रकाश महाजन यांचा राजीनामा, राज ठाकरेंना मोठा धक्का. एसटी प्रवर्गाचे दाखले देण्याची लमाण बंजारा समाजाची मागणी. राधाकृष्ण विखेंना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा, संजय लाखे पाटील यांचं वक्तव्य. आणि हडपसरमध्ये अजित पवारांची जनसुनावणी. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. अखेर आज त्यांनी अधिकृतरित्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये लमाण बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असल्यामुळे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लमाण बंजारा समाजानं केली आहे. बंजारा सामाजिक संघांचे पुणे जिल्हाध्यक्ष दशरथ माळी यांच्या नेतृत्वाखाली पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेटनुसार लमाण बंजारा समाजाला एसटीमधनं आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या संख्येने आम्ही पुरंदर तहसील येथे विक्रम राजपूत साहेबांना आम्ही निवेदन दिले आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. शासनाने आमची ही मागणी पूर्ण करावे, नाहीतर आमची बंजारा समाज हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यात तयारीत आहे. मंत्री राधाकृष्ण विखेंनी कुणबी माइंडसेटने कुणबी असल्यासाठी शासन निर्णय काढलाय, पण मराठ्यांचं काय, असा सवाल मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केलाय. मराठा समाजाचं आंदोलन हे समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी होतं, पण राधाकृष्ण विखेंनी कुणबीसाठी शासन निर्णय काढल्याचा उल्लेख करत संजय लाखे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन आदेश काढलाय त्याहून राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ चालू आहे. पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आमचं जे आंदोलन होतं हे सरसकट मराठा समाजाला आरक्षणासाठी होतं. आणि जो काही शासन आदेश विखे पाटलांनी काढलाय तो ज्यांची कुणबी वंशावळ असेल, कुणबी पुरावे असतील, कुणबी रक्ताचं नातेवाईक असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 1967च्या पुराव्याप्रमाणे. आणि त्या शासनामध्ये स्पष्ट वाचामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 टाकून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनमुळे जर अशा पद्धतीने तुमच्याकडे पुरावे असतील तर अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये 83 क्रमांकाचा कुणबी जातीचा प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल. माझा विखे पाटलाला प्रश्न आहे की आमचं आंदोलन हे सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं. तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय, पण मराठ्यांचं काय, मराठ्यांचं आरक्षण. पुण्यातील हडपसर परिसरात आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देत मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण 15 समस्यांवर स्वतंत्र काउंटर उभारले होते. अजित पवार यांनी स्वतः सर्व स्टॉलला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉन पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या भव्य रॅलीत खासदार मेधा कुलकर्णी, अनुराग ठाकूर आणि केदार जाधव यांनी सायकलिंग करत पर्यावरणाला संवर्धनाचा संदेश दिला. आज सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथून रॅलीला सुरुवात झाली. सायकल रॅलीची सांगता बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळ तर वॉकेथॉनची सांगता SNDT महाविद्यालयाजवळ झाली. नरेंद्र मोदी जी का 75वां जन्मदिन मनाने के लिए 3000 से ज्यादा साइकिलिस्ट, हजारों लोग वॉकेथॉन के लिए पुणे ऑन पेडल्स के इस अभियान पे जुड़े हैं. पुणे वॉकेथॉन 2025 एक बहुत सफल आयोजन है. मैं इस सोच को सलाम करता हूं जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और माननीय मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई. मैं उनका भी अभिनंदन करता हूं और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए, पर्यावरण को बचाने के लिए, प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुणे ऑन पेडल्स अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा तसं नाही आहे हो काही.
की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळीमेळीचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे आता. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भाजपा सरकारने जीएसटी दरात कपात केल्याने सामान्य लोकांना त्यांचा कसा फायदा होतोय हे सांगण्यासाठी लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जीएसटी दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला थेट फायदा होणार असून व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि बाजारपेठाही गतिमान होतील असा विश्वास बसवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. हे जीएसटीचा जो बदल झालेला आहे तो अतिशय एक महत्त्वाचा निर्णय या देशासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून तो जीएसटीमध्ये जो झालेला बदल आहे तो समाजातल्या प्रत्येक घटकांना त्याच्यामुळं खूप मोठा न्याय या ठिकाणी मिळणार आहे. पूर्वीचं जे काय 28% जो होता तो त्यांनी बदल करून आता 5 आणि 12वर आणल्यामुळं सगळ्या क्षेत्राला म्हणजे एकतरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, आरोग्य विभागाला होईल, शिक्षणासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू करांच्या संबंधित सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा या ठिकाणी होणार. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. या दरबारात 139 लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या असून या सर्व तक्रारींवर यशस्वी तोडगा काढण्यात आल्याचा दावा पालकमंत्री नितेश राणे यांनी केलाय. या जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनास सक्त सूचना देत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न नितेश राणेंनी केल्याचं दिसून आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी तात्काळ मंत्रिमंडळ बैठक घ्यावी, अन्यथा 16 सप्टेंबर पासूनच संविधानिक मार्गाने मुख्यमंत्र्यांचा निषेध करू असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन विकास मंचाचे अध्यक्ष संजय लाखे पाटील यांनी दिलाय. याबाबत सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याची माहिती संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी नागपूरला राज्य विधानमंडळाचं एक 3 आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं. कारण नागपूर कराराप्रमाणे त्यातलं हे कलम आहे त्याची पूर्तता सर्वपक्षीय राज्यकर्ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण कुठली पार्टी सत्तेत आहे किंवा मुख्यमंत्री आहे हे न करता ते पाळलं जातं आणि त्यासाठी विदर्भातली जनता ही सातत्यानं त्या ठिकाणी जागरूक असते आणि ती बैठक झाली पाहिजे, अधिवेशन झालं पाहिजे त्यांची मागणी असते. दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास ठेवून विनाकारानं मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याची होरपळ या महाराष्ट्रातील नेत्यांनी चालू केली आणि त्यांनी सातत्यानं हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिवशी 2 दिवस तरी किमान मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला पाहिजे, हे पथ्य पाळलं जात नाही. आता 2023ला बैठक झाली, त्यापूर्वी 2016ला बैठक झाली होती आणि आताही 2 वर्षापासून बैठक नाही. म्हणून गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे मागणी करतोय. माननीय मुख्यमंत्र्याला ईमेल पाठवलेत आणि पत्रकार परिषदेमधूनही चालण्यातून आम्ही मागणी. सातारच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळेच फलटण शहरातील सचिन काकडे या प्राथमिक शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी केलाय. अपघाती अपंगत्व आल्यानंतरही अपंगाचे बोगस सर्टिफिकेट दिल्याचं सांगत सचिन काकडे यांचा जिल्हा प्रशासन विभागाने मानसिक छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप साबळे यांनी केलाय. एक व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियाची सुद्धा तपासणी करण्याचा नीच प्रयत्न या जिल्हा परिषद प्रशासनाने केलेला आहे.
एक तर अजब प्रकार आहे, एक मृत्यू झालेल्या शिक्षकाची सुद्धा तपासण्याचा आदेश या जिल्हा परिषदेने काढलेला होता. अशा पद्धतीचा गलथान कारभार सातारा जिल्हा परिषद प्राथमिक विभाग. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरू असून या अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा काल रायगडच्या कर्जतमध्ये पार पडली. मात्र या कार्यशाळेत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी शासनाला मार्गदर्शन केलंय. यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेत शासन नियमांची पायमल्ली असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादीवाद उपाळून येण्याची शक्यता आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर केलंय. त्यानुसार भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांकडून अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी राहणार असं चित्र दिसायला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केड गावात बिबट्याचा मुक्त संचार असून 22 फाटा परिसरात त्याने घरासमोरून कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शेतकरी आणि शेताजवळील घरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. महाराष्ट्र अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.